नमस्कार मित्रांनो, मी अशोक ताकमुगे आपल्या सर्वांचं माझ्या अशोक्स ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. अपेक्षा करतो की मित्रांनो आपला अभ्यास हा बऱ्यापैकी सुरू असेल, कारण पोलीस भरतीचा जो काही अभ्यास आहे आपल्याला कमीत कमी आता 4 ते 5 महिने समोरच्या तयारीसाठी भेटू शकतात, कारण आचारसंहितेनंतर लगेच आपली परीक्षा ही होऊ शकते. तयारी करणाऱ्या मित्रांसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरून टॉप 500ची जी काही सिरीज सुरू केलेली आहे त्यातले 4 भाग आपण आतापर्यंत कंप्लीट केलेले आहेत आणि पुढचा भाग 5वा आता आपण कंटिन्यू करत आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे लेक्चर आपल्याला आवडतात त्यांना लाईकसुद्धा करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा तुम्ही ते पाठवू शकता. परत सांगतो, जे मित्र या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी जे काही नोट्स आहेत त्या नोट डाऊनसुद्धा करायचे आहेत आणि जे मित्र ज्यांचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे त्यांनी जस्ट स्पीड डबलने करा, ट्रिपलने करा आणि जस्ट ऐकायचं आहे. ठीक आहे, तर मित्रांनो सुरू करूया आपण आपल्या व्हिडिओला. यातला पहिला प्रश्न आहे, गौतम बुद्धाच्या वडिलांचं नाव काय होतं? तर गौतम बुद्धांच्या वडिलांचं नाव काय होतं? तर शुद्धोधन हे होतं. ठीक आहे, आता गौतम बुद्धाच्या वडिलांचं नाव काय होतं? शुद्धोधन. मग तुम्हाला आईचं जर विचारलं तर आईचं नाव तुम्हाला काय सांगते? आईचं नाव काय होतं त्यांच्या? मायादेवी. ठीक आहे, त्यांच्या पत्नीचं नाव जर विचारलं तर पत्नीचं नाव काय होतं? यशोधरा. आणि त्यांच्या मुलाचं नाव काय होतं? राहुल होतं. ठीक आहे, त्यांचा जन्म कुठे झाला? तर लुंबिनी या ठिकाणी झाला होता. कुठे झाला होता? लुंबिनी या ठिकाणी. आणि त्यांचा जो काही मृत्यू आहे तो कुठे झाला होता? कुशीनगर. ठीक आहे, तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. त्यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर लक्षात ठेवायचे 563 BC, म्हणजेच काय? इसवी सन पूर्व 563. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी पहिली स्त्री कोण? तर तिचं नाव काय? तर रझिया सुलतान. लक्षात ठेवायचे. आणि कुणाची मुलगी होती तर ही इल्तुतमिश. लक्षात ठेवायचे. काय नाव तिचं? इल्तुतमिश. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, बाबराच्या आत्मचरित्राचं नाव काय होतं? तर बाबराच्या आत्मचरित्राचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे. काय होतं? तर तुझुकी बाबरी, किंवा त्याला आणखी एक नाव आहे बाबरनामा. बाबरनामा. ठीक आहे, तर तुझुकी बाबरी आणि बाबरनामा एकच आहे. कुणी लिहिलं? बाबरानेच लिहिलं. ठीक आहे, तुम्हाला आणखी एक प्रश्न परीक्षेमध्ये तो अकबरनामा. तर अकबरनामा, अकबराचं जे काही चरित्र आहे तर हे कोणी लिहिलं? तर अबुल फजल. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचे. आता पुढचा प्रश्न बघा, स्वराज्यामध्ये रिकामी जागी यांच्याकडे मुख्य प्रधान हे पद होतं. आता मुख्य प्रधानाला पंतप्रधान म्हटलं जायचं. ठीक आहे, तर हे कोण होतं? तर मोरो त्र्यंबक पिंगळे. ठीक आहे, तुम्हाला अष्टप्रधान मंडळ जे काही शिवाजी महाराजांचं ज्याच्यावरती आत्तापर्यंत बऱ्याच परीक्षांमध्ये प्रश्न आलेला आहे, तर तुम्हाला अष्टप्रधान मंडळ हे मी टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतो. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या इथे दिलेली आहे, आपल्या चॅनलवरती सुद्धा दिलेली आहे, तर तुम्ही त्यावरून चेकआउट करू शकता. पुढचा प्रश्न बघा, 1857च्या उठावाची सुरुवात कुठून झाली? तर त्याचं उत्तर आहे मेरठ. आणि तारीख जर विचारली तर 10 मे. प्रश्न आहे पुढचा, महाराष्ट्रातील मुलींची पहिली शाळा कोणी स्थापन केली? महात्मा फुले सर्वांचं पाठ असतं. आणि कधी सुरू केली? 1848. आणि भिडेंचा वाडा लक्षात ठेवायचं, म्हणजे ठिकाण कुठे येतं? तर भिडेंचा वाडा. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, ग्रामगीता कोणी लिहिली? तर ग्रामगीता तुकडोजी महाराजांनी लिहिली. आतापर्यंत तुमचं हे पाठ झालेलं असेल. बोरघाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर मुंबई पुणे. कोणत्या 2 शहरांना? मुंबई आणि पुणे या शहरांना तो जोडतो. हे लक्षात ठेवायचे. आता पुढचा प्रश्न, कराड चिपळूण जे आहे ते कराड चिपळूण तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर कुंभारली घाट. कुठला घाट आहे? तर कुंभारली घाट. ठीक आहे, आणि नाशिक पुणे म्हटलं तर चंदनपुरी घाट लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आता हे घाट जे आहेत हे सर्व घाटाचं जे काही समजा कलेक्शन आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती महाराष्ट्राचा भूगोल लेक्चर सिरीज तुम्हाला दिसेल. प्लेलिस्टमध्ये तुम्ही जा, तिथे चेक करा, तुम्हाला हे सर्व त्या ठिकाणी अवेलेबल आहे. वेंबनाड हे खाऱ्या पाण्याचं सरोवर, तर लक्षात ठेवायचं केरळ लक्षात ठेवायचे. ओरिसामध्ये कुठलं आहे बरं? चिल्का. ओरिसामध्ये कुठला आहे? चिल्का. ठीक आहे, आंध्र प्रदेशामध्ये कुठलं आहे? कोल्लेरू. ठीक आहे, पुलिकतसुद्धा कुठं आहे? पुलिकत हे सुद्धा आंध्र प्रदेशातच आहे. ठीक आहे, कोल्लेरू आणि पुलिकत आंध्र प्रदेशामध्ये येतं. आणि ओरिसामध्ये चिल्का सरोवर. आता चिल्का हे गोड्या पाण्याचं सरोवर आहे, तर हे लक्षात ठेवायचं. तर वेंबनाड विचारलं तर वेंबनाडच तुम्हाला सांगायचं केरळ. पण आणखी 2-3 प्रश्न त्यातून तयार होतात, सांगण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, नोट डाऊन करा, माहीत नसेल तर. गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीसाठी कटला हा मासा वापरला जातो, सर्वोत्तम मासा आहे तो. ठीक आहे, तर पापलेटबद्दल लक्षात ठेवायचं. महाराष्ट्र राज्याचा तो राज्य मासा आहे. आता राज्य मासा. ठीक आहे, तुम्हाला हे लक्षात ठेवायचे, महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा कुठला आहे. ठीक आहे, आता
याला आणखी एक नाव आहे सरंगी म्हणून. कुठलं नाव आहे? सरंगी. पापलेटला दुसरं नाव कुठलं आहे तर सरंगी. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना. पाठ नसेल तर पाठ करून ठेवा. 1 नोव्हेंबर 1956. बरेच जण 1 मे 1960 हे उत्तर देतं बरं का. तर 1 नोव्हेंबर 1960 मुंबई आणि गुजरात हे राज्य होते त्याच्यामध्ये. तर लक्षात ठेवा 1 नोव्हेंबर 1956, 1 मे 1960 स्पेशल महाराष्ट्र लक्षात ठेवा. ठीक आहे. परंतु द्विभाषिक मुंबई म्हटलं तर 1 नोव्हेंबर 1956. पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? तर तो असतो BDO. त्यालाच आपण म्हणतो गट विकास अधिकारी. ओके. पुढचा प्रश्न. दादासाहेब फाळके पुरस्काराची स्थापना वर्ष विचारलं आहे तुम्हाला. ठीक आहे. आता दरवर्षी दिला जातो. तर कोणाला कोणत्या वर्षी कोणाला दिला गेला? दादासाहेब फाळके दरवर्षी दिला जातो. तर कोणत्या वर्षी कोणाला दिला गेला हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. या ठिकाणी बेसिक आहे म्हणून लक्षात ठेवा 1969. पुढचा प्रश्न. तलाठ्याच्या कार्यालयाला काय म्हणतात? त्याला म्हणतात सजा. तुम्हाला एक काम करायचं, कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तलाठी जो असतो त्याला एक नवीन नाव दिलं गेलं. तर कुठलं नाव दिलं गेलं ते मला सांगायचं कमेंट बॉक्समध्ये. पुढचा प्रश्न आहे. राष्ट्रीय पोलीस अकादमी कुठे? राष्ट्रीय पोलीस अकादमी कुठे आहे? ठीक आहे. आता सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव दिलेलं आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव दिलेलं आहे. ती आहे हैदराबादला. कुठे आहे तर हैदराबादला. आणि ॲडिशनल माहिती असू द्या 1948 म्हणजे 1948ला त्याची स्थापना आहे. प्लॅनिंग अँड द पुअर या पुस्तकाचा लेखक कोण? प्लॅनिंग अँड द पुअर या पुस्तकाचा लेखक कोण? याचं गुटगुटीत उत्तर आहे मिन्नास. परंतु या ऑप्शनमध्ये जर समजा तुम्हाला मी असं दिलं असतं ॲडम स्मिथ, तुम्ही ॲडम स्मिथच करणार त्याचं उत्तर. ठीक आहे. कारण आतापर्यंत आपण 12वीपर्यंत अर्थशास्त्र अभ्यासलेलं असतं आणि त्या ठिकाणी हे जे खालचे नाव आहेत हे आपल्या कानावरती पडलेले नसतात. ॲडम स्मिथ पडलेलं असतो बऱ्यापैकी आणि बऱ्याच पुस्तकांमध्ये सुद्धा ॲडम स्मिथ हे दिलेलं असतं. परंतु प्लॅनिंग अँड द पुअर हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. ते तुम्हाला डॉक्टर BS मिन्नास हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. हां, वेल्थ ऑफ नेशन हे जर म्हटलं मग ॲडम स्मिथ आहे. परंतु प्लॅनिंग अँड द पुअर म्हटलं तर डॉक्टर BS मिन्नास. ठीक आहे. आता रघुराम राजन हे चर्चेमध्ये असतात. त्यांचीसुद्धा विविध पुस्तके आहेत. तर रिसेंटली त्यांचं कुठलं पुस्तक पब्लिश झालेलं आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. किंवा जे विविध लेखक असतात त्यांनी विविध पुस्तकं हे पब्लिश केलेले असतात. त्याच्यावरती सुद्धा परीक्षांमध्ये बऱ्याच वेळेस प्रश्न येतात. ते तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितपणे कॅप्चर करून ठेवायचे आहेत. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे. शरीराच्या कोणत्या अवयवात लाल रक्तपेशी तयार होतात बघा? तर अस्थिमज्जा हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. आता लाल रक्तपेशी म्हणजे काय? आता परत डोकं खायचं नाही आपण आपलं. RBC म्हणजेच लाल रक्तपेशी. WBC RBC प्लॅटलेट्स आपण सर्व काही अभ्यासलेलं असतं. परत सांगण्याची आवश्यकता नाही आहे. एअरफोर्स फ्लाईंग कॉलेज कुठे आहे? तर एअरफोर्स फ्लाईंग कॉलेज, तर हे एअरफोर्स फ्लाईंग कॉलेज हे आहे जोधपूरला. कुठे आहे तर जोधपूर. पुढचा प्रश्न बघा. तापी नर्मदा या नद्यांच्या खोऱ्यातील जमिनी कोणत्या रंगाच्या आहेत? आता तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. तापी असेल, नर्मदा असेल, गोदावरी, भीमा, कृष्णा या महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आहे. कंटिन्यू पाणी वाहत असतं. ठीक आहे. त्यामुळे खूप सारा गाळ या सोबत वाहून आणत असतात. त्यामुळे कुठली जमीन किंवा माती तयार होते तर सरळ त्याचं उत्तर आहे काळी माती. ओके. इथे कन्फ्यूज होऊ नका. माझंही एक स्वप्न होतं या पुस्तकाचा लेखक कोण? ठीक आहे. आता जाणून बुजून मनोहर जोशी हे एक मराठी नाव टाकलं आहे कारण पुस्तकाचं नाव तुम्हाला मराठी दिसतंय. परंतु ट्रान्सलेशनचं नाव आहे माझंही एक स्वप्न होतं. तर या प्रश्नाचं उत्तर आहे वर्गीस कुरियन. ठीक आहे. तर वर्गीस कुरियन यांचं एक पुस्तक आहे आय टू हॅड ए ड्रीम. ठीक आहे. तर हे जे पुस्तक आहे याचं मराठी अनुवाद आहे तो. ठीक आहे. आणि हे जे नेल्सन मंडेला आहेत यांचं एक पुस्तक आहे लॉंग वॉक टू फ्रीडम. लॉंग वॉक टू फ्रीडम. ठीक आहे. विचारतात परीक्षेमध्ये त्यामुळे तुम्ही मला ते माहिती असावं म्हणून सांगितलं आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा गडचिरोली हे सर्वांना माहीत असतं. लगेच पुढे जाऊया आपण. FTII बघा. FTII बघा. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. ठीक आहे. कुठे येतं हे पुण्यामध्ये आहे. कधी स्थापन झालं माहिती आहे का? 1960 1960ला. ओके. आता सध्या अध्यक्ष कोणी माहिती आहे? चेअरमन माहिती कोणी तर R माधवन. ठीक आहे. तर नेहमी बदलत असतात. सध्या R माधवन आहे त्यामुळे लक्षात ठेवा. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणतं? सांगूनच देतो मी तुम्हाला. स्टेप्स आहे म्हणून. कुठे असतं? कानात असतं. ते पण माहिती असू द्या. फिमर हे सर्वात मोठं हाड आहे आणि कुठे असतं? हे मांडीमध्ये असतं आपल्या. येतात परीक्षेमध्ये प्रश्न याच्यावरती. पंचायत समितीच्या एका वर्षात किती बैठका होतात? लक्षात ठेवायचे 12 होतात म्हणजे महिन्याला एक.
महिन्याला 1, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, धुळे शहर कोणत्या नदीच्या काठी बसलं आहे? पांझरा नदीच्या काठी बसलं आहे. राज्य शासनाचा कायदेशीर सल्लागार कोण असतो? साधा प्रश्न आहे, तो असतो महाधिवक्ता. ठीक आहे. आणि महान्यायवादी कोण असतो? तर केंद्र सरकारचा कायदेशीर सल्लागार असतो. महान्यायवादीचं कलम लक्षात ठेवा 176 आहे, महाधिवक्तेचं कलम आहे 165. पुढचा प्रश्न बघूया. शांतिदूत कोणाचं टोपण नाव आहे? डोक्यामध्ये सरदार पटेल असतं, पण ते चूक आहे. त्याचं उत्तर आहे पंडित नेहरू. ठीक आहे. परीक्षेमध्ये उत्तर देत असताना दिमाग शांत ठेवायचा, नाहीतर तुमचा एक मार्क कमी होतो आणि मग तुम्ही ग्राउंडला सुद्धा क्वालिफाय होत नाही, पेपर जर पहिला असला तर. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, पश्चिम घाटास असलेलं टोपण नाव ओळखा. तर ते कोकण, सह्याद्री, दक्कन की खानदेश. ठीक आहे. आता सर्व हे कन्सेप्ट आहेत, त्या खानदेश कुठे आहे, कोकण कुठे आहे, दक्कन कशाला म्हणायचं, सह्याद्री काय भानगड आहे, या सर्व गोष्टी आपण भूगोलाच्या लेक्चर सिरीजमध्ये कंप्लीट केलेल्या आहे. प्लेलिस्ट चेक करा, त्या ठिकाणी तुम्हाला ते आढळेल. ठीक आहे. चला, पश्चिम घाट म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, तुमचा सह्याद्री पर्वत आहे. पुढचा प्रश्न आहे, लखीना पॅटर्न कशाशी संबंधित आहे? तर हे प्रशासकीय सुधारणा, हा फेमस प्रश्न आहे, परंतु ॲडव्हान्स लेवलला जर विचारलं तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये याचं इम्प्लिमेंटेशन झालं होतं. अहमदनगरमध्ये अंमलबजावणी केली होती आणि त्यावेळेचे कलेक्टर होते अनिल कुमार लखीना. ध्यानात ठेवायचं आहे. शिक्षण त्यामध्ये तुम्हाला पहिल्याच ऑप्शन दिलं आहे. आणि काय असतं मग डोक्यामध्ये आपल्या विविध योजना सुरू होतात, शिक्षणामध्ये सुरू होतात. होऊ शकते एखाद्या तुम्ही तेच उत्तर मारसाल, पण प्रशासकीय सुधारणा. ठीक आहे, पाठ करून टाका. धनविधेयकावर राज्यसभेने किती दिवसात निर्णय देणं बंधनकारक आहे? तर त्याचं उत्तर आहे 14. ठीक आहे. इथं जास्त तुम्हाला बडबड करणार नाही मी आता. कॅथोड किरण शोध कोणी लावला? तर विल्यम हुक लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. चॅडविक, थॉम्सन, गोल्डस्टीन. थॉम्सन म्हणलं की तुम्हाला आणखी एक लक्षात ठेवायचं, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला. ठीक आहे. आता गोल्डस्टीन आणि चॅडविक हे सांगत बसत नाही मी, मागच्या लेक्चरमध्ये ते आलेलं आहे. मोहिनी अट्टम हे कलानृत्य कोणत्या राज्याचं आहे? तर केरळचं मोहिनी अट्टम लक्षात ठेवायचं आहे. उत्तर प्रदेशचं कथ्थक आणि कर्नाटकचं यक्षगान. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिल्या राजदूत कोण होत्या? तर त्याचं उत्तर आहे CP मुथम्मा. आता परत इथे तुमचा कार्यक्रम लागू शकतो बरं का. बरेच जण सुचेता ग्रुपलाने तुमच्या डोक्यामध्ये फिट्ट झालेलं असतं. अमृता कौर हे तुमच्या कानावरती पडलेलं असतं. CP मुथम्मा या पहिल्या महिला राजदूत होत्या, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कारण सिव्हिल सर्व्हिसेसमधून एक्झाम पास करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या, त्याच्यामुळे ते लक्षात ठेवायचे तुम्ही. पुढचा प्रश्न आहे, गावामध्ये कोणतं ॲसिड असतं? तर गावामध्ये असतं ग्लुटामिक ॲसिड. ठीक आहे. आणि लॅक्टिक ॲसिड जे असतं हे असतं दह्यामध्ये. आणि जे लिंबूवर्गीय फळं असतात ना, लिंबूवर्गीय, त्या लिंबूवर्गीय फळामध्ये सिट्रस असतं. ठीक आहे. म्हणून तुमचं मोसंबी असेल, तुमचं लिंबू असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला आढळतं. ठीक आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, खूप फेमस प्रश्न आहे. नाशिक, गुटगुटीत आहे, सर्वांना या ठिकाणी तो मार्क्स देऊन जातो. ठीक आहे. परंतु 1998ला स्थापना झाली. ठीक आहे. तर सरळ सेवा ज्या विविध प्रकारच्या आहेत त्याच्यामध्ये विचारला गेलं, या टाईपचा विचारेल. ठीक आहे. गौतम बुद्धांचा जन्म, आता गौतम बुद्धांचा प्रश्न आपण सुरुवातीलाच पाहिला, लुंबिनी हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. आता तुम्हाला विचारतं लुंबिनी हे जे ठिकाण आहे आता सध्या कुठं आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके. परीक्षेत येणार नाही, परंतु गौतम बुद्ध जन्म कुठे झाला हे मात्र परीक्षेमध्ये येऊ शकतं. ठीक आहे. माहिती असेल तर नक्कीच कमेंट करायचे. मोहम्मद गझनी म्हटलं तुम्हाला 17 लक्षात ठेवायचे स्वाऱ्या. त्याने किती 17 स्वाऱ्या किती स्वाऱ्या केल्या भारतावरती? 17 स्वाऱ्या केल्या. ठीक आहे. गझनी कुठला होता? तर होता अफगाणिस्तानचा, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. 17 गोष्टी लिहून ठेवत होता आपल्या चित्रपटामधला गझनी अंगावरती, म्हणून 17 स्वाऱ्या. ओके. हां सर, 17 स्वाऱ्या तर लक्षात राहतं आमच्या कंटिन्यू. परंतु बाबा ज्यावेळेस आपण परीक्षेमध्ये जातो त्यावेळेस तिथलं टेम्परामेंट हे थोडंसं वेगळं असतं. ठीक आहे. मग तिथे कळत नाही 15 लिहू की 16 लिहू की 17 लिहू की 18 लिहू. ठीक आहे. तर अशा वेळेस तुम्ही 17 लक्षात ठेवायचे. रॉबर्ट लाह्यू याने कोणत्या प्रांतात दुहेरी राज्यव्यवस्था लागू केली? ठीक आहे. तर बंगाल प्रांतामध्ये लागू केली. कुठे लागू केली? बंगाल प्रांतामध्ये. पुढचा प्रश्न आहे, कमवाशिका या संकल्पनेचा जनक कोण आहे? तर याचं उत्तर आहे भाऊराव पाटील. ओके. पुढचा प्रश्न, चांदोली धरण सर्वांना माहिती आहे की वारणा नदी. ओके. तर कोयना नदी सर? सातारा. कोणतं धरण सर? शिवसागर. ओके. भीमा नदी? उजनी धरण. जलाशयाचं नाव? यशवंत सागर. आणि जिल्हा? सोलापूर. ठीक आहे. चला, अशा प्रकारे तुम्हाला आणखी गोष्टी जर कंप्लीट करायची असतील तर भूगोलामध्ये मी परत सांगतो, प्लेलिस्ट दिलेली आहे, याच्यामध्ये जाऊन चेक करू शकता. सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्राचा जी काही सावली असते ती कशावर पडते? तर ती पृथ्वीवर पडते. पुढचा प्रश्न बघा, पृथ्वीच्या अंतरंगातील तापमान पृष्ठभागावर जसं खोल जातो आपण तसं काय भानगड होते पुढे जाऊन? तर घटत्या प्रमाणात ते वाढत जातं. ठीक आहे. रिकमेंडेशन आहे की या टाईपचे प्रश्न असतात हे सरळ स्ट्रेट फॉरवर्ड असतात, डायरेक्ट पाठ करून टाकायचे. ओके. आता याची जी काही बेसिक कन्सेप्ट जर समजत असेल तुम्हाला 1 घंटा सांगावं लागेल. ओके. राज्यसेवेचा प्रश्न आहे, अगोदर परीक्षेमध्ये आलेला आहे.
ठीक आहे. अपेक्षा आहे की तुम्हाला परत पोलीस भरतीमध्ये टाकू शकतात. आपण फक्त उत्तर लक्षात ठेवायचं, घटत्या प्रमाणात वाढवते म्हणून. ग्रामपंचायत सदस्य संख्या किती? 7 ते 17. ठीक आहे. महाराष्ट्राचा जो काही पोलीस प्रमुख असतो त्याला म्हणायचं पोलीस महासंचालक. ठीक आहे. मग आता पोलीस महासंचालक कोण आहे, तर ते तुम्हाला परीक्षेने विचारलं जातं. वारंवार त्यांची बदली होत राहते, वर्षभरातून 1-2 आपल्याला नवीन दिसतात, त्यामुळे ते तुम्ही नंतर लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न, समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरलं जालेलं तंत्रज्ञान सोनार टेक्नॉलॉजी. ओके. आता सोनारपर्यंत ठीक आहे, पण तुम्हाला विचारलं गेलं हे जे सोनार आहे याच्यामध्ये कुठले वेव्ज असतात, तर ठीक आहे, तर इसमें रहता है अल्ट्रासॉनिक. कोणते असतात? अल्ट्रासॉनिक. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, ग्रीन हाऊस परिणामास कोणता वायू जबाबदार आहे, तर कार्बन डायऑक्साईड याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, सदाफुली या वनस्पतीपासून कोणतं औषध मिळवलं जातं जे कशावरती? कर्करोगासाठी वापरलं जातं. कर्करोगावरती उपचार म्हणून वापरतात त्याला, ते व्हिनाक्रिस्टिन नावाचं औषध आहे. PDF चा फुल फॉर्म विचारला आहे. आता पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मेट. पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मेट. आता USB लक्षात ठेवायचं तुम्हाला. USB त्याचा फुल फॉर्म लक्षात ठेवायचं आहे. ATM त्याचं लक्षात ठेवायचं आहे. URL याचं लक्षात ठेवायचं आहे. HTTP हे पण लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. नीती विचारलं, नीतीसुद्धा लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता याचे काय काय उत्तरं आहेत हे तुम्ही मला नाही सांगितलं तरी चालतं, पण ती तुमची नोट्स जी आहे तिच्यामध्ये मात्र तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं आहे किंवा त्याच्यामध्ये नोट डाऊन करा. पुढचा प्रश्न बघा, भारत आणि चीन यांच्यामध्ये पंचशील करार कधी झाला, तर याचं उत्तर आहे 1954. 55 मारून येसान तुम्ही मला माहिती आहे, तर लक्षात ठेवा 55 आणि 54 जाणून बुजून एकाखाली एक दिलेलं आहे, तर 54 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहायचा आहे, लोकिस्ट ही पॉलिसी जी आहे ती कोणत्या पंतप्रधानाने विकसित केली, तर नरसिंगराव. हे लक्षात ठेवायचे, नरसिंगराव यांनी ती विकसित केलेली होती. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या लेक्चरमध्ये आपण टॉप 5चे जे आहेत त्याचा 5वा भाग कंप्लीट केला आहे. आता आपले जवळपास 250 प्रश्न कव्हर झालेले आहेत. त्या 250 प्रश्नामधून कमीत कमी 300 ते 350 प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. अपेक्षा करतो की आपल्याला सर्वांना लेक्चर हे आवडत असेल. नक्कीच मला तुम्ही मोटिवेट करू शकता. मोटिवेट करण्यासाठी तुमच्याकडे साधन आहे. जर तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर तुमच्या मित्रांना तुम्ही फॉरवर्ड करा, त्याला लाईकसुद्धा करा, आणि ज्यांनी अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आणि कंटेंट आवडत असेल त्यांनी सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे. तुमच्या सर्वांच्या सजेशनचं नेहमीच स्वागत असेल, आणि आणखी काही याच्यामध्ये बदल असतील, काही सजेशन असतील तुमची, तर मला तुम्ही व्हॉट्सअपवरती पाठवू शकता. ठीक आहे. व्हॉट्सअप नंबर आपल्या PPTमध्ये दिलेला असतो. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मी काही डेटा तुमच्यासाठी इथून पुढे टाकणार आहे, तर टेलिग्राम चॅनलसुद्धा आपण जॉईन करू शकता. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.